yesterday we have written the type of plastic. आहे ना हेडिंग हेच आहे ना, हेडिंग लिहिले टाइप ऑफ प्लास्टिक. नंबर 1 ला नंबर 1 थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. नंबर 1 थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. नंबर सेकंड थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक SETTING. थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक. ओके, लेट अस डिस्कस थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक वन्स अगेन. एक लाईन मध्ये जागा सोडून ला. थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. नेक्स्ट लाइन ला. This thermo softening plastic is also known as, what is another name of thermo softening plastic? Thermoplastic. Thermoplastic. Please give me response. This point is already over. Thermoplastic. Many times this MCQs is asked. बऱ्याच दिवस MCQs विचारलेला आहे. Okay, write down this sentence. These are also known as thermoplastic. These are also known as thermoplastic. Or this thermo softening plastic is prepared by which polymerization? Are you getting? Next sentence ला त्याच्यातला next sentence. These are formed by addition polymerization. Next line ला. It consists of linear chain. It consists of linear chain. Only you have to write word linear chain. Okay, and by using your word you can write a linear chain only. तुम्ही 3-4 केमिकल RR एकत्रित लिहायचे आणि फक्त लिनियर चेन आपल्याला रिप्रेझेंट व्हावी असं फक्त काढायचं. मी इथं खूप काढलेले आहे. फक्त एक सरळ लाईन मध्ये लिनियर चेन काढायची. नेक्स्ट लाईन डेफिनेशन म्हणा. Definition. Plastic which is soften, SOFTEN, soften on heating, 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 and harden on cooling, reversibly means again and again. Reversibly is known as next line ला. This plastic can reuse many times. Example, कोपॉलिमरायझेशन मधले आणि ऍडिशन पॉलिमरायझेशन मधले सर्वच्या सर्व एक्झाम्पल इथे सूट होतात. आर यू गेटिंग? लक्षात आलं का? काल झालेलं आहे. सर्व एक्झाम्पल लिहायचे. पॉलिथिन, राईट डाऊन एक्झाम्पल. पॉलिथिन, पॉलिस्टायरीन,
हाँ, पॉलिथीन, पॉलिस्टरीन, पॉलीविनिल, POLY, पॉलीफिनिल, FINYL, पॉलीविनिल, GRS, बुनायस, GRS, बुनायस हे का देते? कारण MCQs मध्ये विचारलं जाते ते. ओके, किती एक्झाम्पल झाले रे? 3-4 झाले का? हा, ओके. देन थर्मोसेटिंग प्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक. हा, इकडचं सेकंड सेंटेन्स रीड करा, त्याच्या अपोजिट इथे लिहायचं आपल्याला. वरच्या पॉइंट मधलं सेकंड सेंटेन्स रीड करायचं. रीड केलं? काय तिथलं सेकंड सेंटेन्स? दिस प्लास्टिक इज ऑल्सो नोन ॲज अ थर्मोप्लास्टिक. याच्या पुढचं वाक्य काय ते रीड करा. दे आर फॉर्म बाय. हा, आता इथं काय लिहिणार? दे आर फॉर्म बाय, दे आर फॉर्म बाय condensation polymerization. Write down, they are formed by condensation polymerization. ओके, लिहिलं का? त्याच्या खाली त्याची डेफिनेशन द्या. हा, नेटवर्क चेन लिहिलं का? आणल्या ना मग. दे आर नेटवर्क इन चेन, दे आर नेटवर्क इन चेन. ओके, ही असली नेटवर्क चेन काढा. सर्व साइडने लिंकेज गेलेली. सर्वच काढत बसायची नाही, थोडीशी काढली तरी चालते. फक्त चारी बाजूने नेटवर्किंग असणारं काढायचं. लिहिलं? हे काढलं का स्ट्रक्चर? ओके, डेफिनेशन. Definition: plastic which is once hardened, ONCE, once hardened, cannot make it soft again. म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये तो एकदा सुरुवातीला सॉफ्ट झाला होता आणि एकदा साच्यामध्ये त्याला ओतलं गेलं होतं. त्यानंतर त्याला त्याच्या लाईफ मध्ये नंतर कधीही सॉफ्ट होता आलं नाही. त्याला म्हणायचं थर्मोसेटिंग प्लास्टिक. इज नोन ॲज थर्मोसेटिंग प्लास्टिक. इज नोन ॲज थर्मोसेटिंग प्लास्टिक. एक्झाम्पल इथे आहेत बघा एक्झाम्पल. बेकॅलाइट, पॉलिएस्टर, नायलॉन 66, बेकॅलाइट, पॉलिएस्टर, नायलॉन 66. ओव्हर झालं? येस मॅम. ओके, राईट डाऊन डिफरन्स बिटवीन थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक अँड थर्मोसेटिंग प्लास्टिक. लिहून घ्या डिफरन्स. हा शिकवलेला आहे का अजून एकदा एक्सप्लेन करायचा? एक्सप्लेन करू? लिसन. थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक बंद करायला आहे सर्वांनी. थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक इज प्रिपेअर्ड बाय and thermosetting plastic is prepared by condensation polymerization. We having low molecular weight, thermosoftening or thermosetting.
सरळ लाईन मध्ये चेन असणाराचं मॉलिक्युलर वेट कमी असतं नेटवर्किंग पेक्षा, म्हणून इथे लिहिलेलं आहे दीज पॉलिमर आर ऑफ लो मॉलिक्युलर वेट, हे हाय मॉलिक्युलर वेट. दीज आर लिनियर पॉलिमर, आर यू गेटिंग? लिनियर पॉलिमर आहे. दीज आर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजेच नेटवर्क स्ट्रक्चर. दे कॅन बी सॉफ्टन बाय हिटिंग. सॉफ्ट म्हणजे लिक्विड बनणे. पॉलिमर मध्ये सॉफ्ट हा शब्द कशासाठी वापरला जातो? लिक्विड बनणे याच्यासाठी. आपण जनरली लिक्विड बनतं असं म्हणतो, त्यावेळेस पॉलिमर मध्ये त्याला काय म्हटलं जातं? सॉफ्टन. दे आर सॉफ्टन बाय हिटिंग ड्यू टू ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं ते सॉफ्ट होतं. दे कॅनॉट सॉफ्टन as bond cannot be broken easily but at high temperature substance degraded. अजून जर तुम्ही जास्त हीट द्यायला गेलात तर काय होतं? सबस्टन्स डिग्रेडेड. फॉर एक्झाम्पल, कॅरी बॅग आपण जाळली तर ती सॉफ्ट होत नाही. त्याला ते जाळत असताना त्याचे थेंब पडतात आणि थेंब खाली पडला की तो घट्ट होऊन बसतो, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होतंय. दे आर डिग्रेडेड, सबस्टन्स डिग्रेड. These are soluble in organic solvent. For example, petrol, diesel. It is the name of organic solvent. Means this thermosoftening plastic is dissolved in organic solvent. These are insoluble in organic solvent. Means thermosetting plastic cannot be dissolved in organic solvent. Soluble means they are insoluble. Example तर माहिती आहे तुम्हाला. Are you getting? समजले का सर्वांना? अजून काय लिहू शकतो सांगा बरं आपण याच्यामध्ये? दे आर रियूज. दे आर रियूज. दे आर नॉट रियूज. राहिले की नाही ते पॉइंट? रेड. समजले का सर्वांना? तुम्ही सोप्या शब्दात लिहिलं तरी चालतंय. दीज आर लिनियर चेन, दीज आर नेटवर्क चेन. तुमचे वर्डिंग पण तुम्ही इथं टाकू शकता. दे आर सॉफ्टन बाय हिटिंग, दे आर कॅनॉट सॉफ्टन बाय हिटिंग. एवढं पण सफिशियंट झालं. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, दे आर नॉट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. देन एक्झाम्पल you can write in your word also. लिहायचं झालं ना? सांगा.
झालं का? आज आपला पेपर आहे ना केमिस्ट्रीचा. प्रॉब्लेम सोडवा. बॉम्ब कॅलोरीमीटर, बॉइज कॅलोरीमीटर. कुणाला काय अडचण असेल तर विचारा. फॉर्म्युले माहित आहेत का? सोडवायचं माहित आहेत का? अगोदर एक फॉर्म्युला तुम्हाला एक प्रॉब्लेम सोडवून उत्तर येते का बघावं लागणार आहे. मी काय बोलते लक्षात येते का? साक्षी लक्षात आलं का? मला मुलांच्या लक्षात येते का? एक सोडवून बघा. असं विचार करायचा नाही फॉर्म्युल्यामध्ये पॉइंट टाकले की आपलं उत्तर येईल. कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये पण आपला गोंधळ होत असतो. काहीतरी ऍडिशन चुकत असते. काल सोपं होतं. गुणाकार भागाकारच होता तरी उत्तर वेगवेगळी येत होती आपली. 4-4 मार्काला प्रॉब्लेम टाकलेले आहेत. जिथं डायग्राम ड्रॉ करायची आहे तिथं चांगली डायग्राम ड्रॉ करायची, काही करायची नाही. ऑनलाईन कुणाला काय विचारायचंय का पेपरच्या रिलेटेड? हॅलो, चा फॉर्म्युला कशाचा? एलसीव्ही चा फॉर्म्युला नाही. काय आहे? कुठला? हायड्रोजन असेल तर वेगळा आहे का, हायड्रोजन नसेल तर वेगळा आहे का? हायड्रोजन हे बघा, बॉइज कॅलोरीमीटर मध्ये एलसीव्हीच्या फॉर्म्युला मध्ये हायड्रोजन लागतो का, हा पहिला प्रश्न आहे माझा. एखाद्या क्वेश्चन मध्ये दिलाय काय याच्यात दिला नाही. प्रॉब्लेम मध्ये दिला नाही तर काय घ्यायचा? हायड्रोजन दिलेलंच असते, मनाने काही घ्यायचं नाही. हायड्रोजनचं दिला नसेल तर कुठल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही? हायड्रोजनची व्हॅल्यू काहीच ठेवली नाही एलसीव्ही काढताना. एलसीव्ही काढताना मध्ये मॅडम काय बोल, नीट बोला, नीट. बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये, बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये जर स्क्रीनशॉट तुम्ही पुढचे काढून घेतलेले असतील आणि तिथं जर हायड्रोजनचं काही दिलेलं नसेल तर तिथं ती टाईप मिस्टेक आहे. कारण हायड्रोजन लागतोच. जर नायट्रोजन दिलेला असेल आणि आपल्याला लागत नसेल तर नाही घ्यायचा. आता समजा डुलॉंगचा फॉर्म्युला आहे. डुलॉंगचा, हा तुम्हाला जे विचारायचं ना, तुम्हाला डुलॉंगच्या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड विचारताय आणि मात्र क्वेश्चन मात्र दुसरीकडचा सांगताय मला तुम्ही. बरोबर आहे का? डुलॉंगच्या फॉर्म्युल्यामध्ये नीट ऐका, जर हायड्रोजन दिलेला नसेल तर तिथे 0 घ्यायचा. 0. डुलॉंगच्या फॉर्म्युला रिलेटेड तुमचा क्वेश्चन आहे. हा, बॉइज कॅलोरीमीटरचा जर प्रॉब्लेम दिलेला असेल तर तिथं हायड्रोजन तुम्हाला 100% दिलेलाच असतो. तुम्ही दिलेल्या क्वेश्चन मध्ये नाही 2. अरे त्याच्याशिवाय एचसीव्ही काढणार कसा, सॉरी एलसीव्ही काढणार कसा? मी तुम्हाला जी प्रॉब्लेम दिलेले आहेत, समजा व्हॅल्यू नसेल तर काय घ्यायचं, त्याच्या रिलेटेड डिस्कशन झालेलं आहे. ते डुलॉंगच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्कशन झालेलं आहे. मला स्क्रीनशॉट पाठवा याच्यातले, मोबाईल मध्ये मला लगेच पाठवा तुमच्या नोटबुकचा. मी सांगते तुम्हाला तुमचं काय मिस्टेक आहे ते. ठीक आहे, मी अजून एकदा सांगते. बॉम्बचा जर प्रॉब्लेम विचारलेला असेल तर तिथं हायड्रोजन दिलेलं असतं. डुलॉंगचा जर विचारलेला असेल प्रॉब्लेम, हा डुलॉंगचा, म्यूट करा रे, कुणाचा चालू आहे ते, अनम्यूट केलेलं आहे ते. हा, डुलॉंगच्या फॉर्म्युल्यामध्ये जर एखाद्या मेंबरची व्हॅल्यू दिलेली नसेल तर ती व्हॅल्यू 0 पकडायची. बॉम्बच्या प्रॉब्लेम मध्ये हायड्रोजनची व्हॅल्यू 100% दिलेली असणारच आहे ऍट एनी कॉस्ट. हायड्रोजनचं बोलते मी. आणि लॅटेंट हीट जर बोलायचं असेल तुम्हाला, लॅटेंट हीट, तर लॅटेंट हीट दिलेली असते. नसली तर किती घ्यायला सांगितली? 587 घ्यायला सांगितलेली आहे. प्रॉब्लेम सोडवताना आपण भरपूर वेळ डिस्कशन झालेलं आहे. स्क्रीनशॉट सेंड केलाय. ठीक आहे. हा,
बॉम्ब कॅलोरीमीटर आहे हायड्रोजनचं पर्सेंटेज. आता सांगितलं की जर दिलेलं नसेल इथं ही टाइप मिस्टेक आहे, कारण त्याशिवाय एलसीव्ही काढताच येत नाही. ओके, प्रॉब्लेम सर्वांनी सोडवायचे आहेत. 30 मार्काचा पेपर असणार आहे. 6 एमसीक्यूज आहेत. 3 एमसीक्यूज पॉलिमर चॅप्टर मधले आहेत, सॉरी कुठल्या चॅप्टर मधले, फ्युएल चॅप्टर मधले. उरलेले 3 एमसीक्यूज अनालिटिकल केमिस्ट्री या चॅप्टर मधले आहेत. तुम्हाला मॉलिक्युलर वेट काढता आलं पाहिजे, नॉर्मॅलिटी काढता आली पाहिजे, मोलॅरिटी काढता आली पाहिजे. याच्याशी रिलेटेड कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारायचं आत्ताच. आहे का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट. सिलेबस कडे जावा. आता सिलेबस कडे जावा. आपण कुठपर्यंत आलोय ते सांगा मला. काय काय झालं? 7.2 मधलं काय काय झालंय सांगा पटपट. हा बोला ना, रेखा बोलत नाही का? सिलेबस पण नाही तुमच्याकडे? तुम्ही लोक ऑफलाईनला असायला पाहिजे रे सगळे. एकदा या सांगा. प्रॉपर्टीज राहिलेत, झाले की प्लास्टिकच्या प्रॉपर्टी. असं वाटायला लागले, त्यामुळे तसं वाटतं. ठीक आहे, कालच झालं की. पुढे पीव्हीसी का? प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन ऑफ पीव्हीसी आहे का? आणि आहे का? आणि दुसरा प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन ऑफ पीईटी. पीईटी आहे का? ठीक आहे, लिहून घ्या हेडिंग. प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन ऑफ प्लास्टिक. नंबर 1 प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन असं म्हणा. तुमचं वर त्या पॉइंट मध्ये कन्फ्युजन अजून निर्माण होईल तुमचं. प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन म्हणा आणि नंबर 1 पॉइंट लिहून घ्या. पॉलिफिनिल क्लोराइड. पॉलिफिनिल क्लोराइड आपल्या सिलेबसला प्रिपरेशन आहे का रे? कुणाच्या बापाला माहिती आहे का? आत्ताच वाचलं ना. आहे नाही की? अरे आहे का? नो मॅम. नाही. केमिकल रिएक्शन फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून मी इथे लिहिलेली आहे. बट इट्स केमिकल फॉर्म्युला ऑफ पॉलिफिनिल क्लोराइड. काल झालेलं याच्यावरती डिस्कशन आपलं. आपल्या सिलेबसला ही रिएक्शन, आपल्या सिलेबसला ही रिएक्शन नाही. ओके, मग काय आहे आपल्या सिलेबसला? प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन आहे. या पीव्हीसी चे 2 टाइप असतात. युजेस बघायचे तुम्ही आणि तुम्हीच मला पण शिकवायचंय. ओके, युजेस बघा. जे प्लास्टिक, मी जस्ट फक्त आयडिया देणार तुम्हाला थोडीशी. जे प्लास्टिक रिजिड असतं, घट्ट असतं, त्याला म्हणायचं रिजिड. फॉर एक्झाम्पल पाईप. पाईप मग कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? रिजिड पीव्हीसी मध्ये येतात. आणि प्लास्टिसाइज्ड पीव्हीसी म्हणजे जे लवचिक असतं. फॉर एक्झाम्पल आपण ते सिमेंट मध्ये वगैरे काम करणारे लोक हाताला हँड ग्लोव्ज वगैरे घालतात, ते लवचिक असतात. आपल्या टेबल क्लॉथ प्लास्टिकचा असेल तर तो लवचिक असतो. एक्झाम्पल वाचायचे आणि सांगायचं मला. हा, रिजिडचे वाचा. रिएक्टर लाइनिंग म्हणजे पाईप. डू यू नो लाईट फिटिंग ट्यूब? लाईट फिटिंगच्या ट्यूब. पुढे डू यू नो हेल्मेट? रिफ्रिजरेटर कंपोनंट म्हणजे फ्रीज उघडल्यानंतर आत जे कंपोनंट असतात, जे कप्पे वगैरे ज्याने बनवलेले असतात ते. पुढे हुड्स, हुक, ट्रेज. डू यू नो मडगार्ड? गाडीचं मडगार्ड. एअरक्राफ्ट पार्ट म्हणजे एरोप्लेनचे, हेलिकॉप्टरचे वगैरे पार्ट बनवण्यासाठी. बोट, ग्रामफोन, टेलिफोन. हुड्स म्हणजे हुक वगैरे बनवायचे असेल तर. पुढे
bottles, etc. It is a type of rigid. Okay. आता प्लास्टिसाइज्ड वाचा, युजेस वाचा. होणार. ओके, सांगते. मी नाही सांगितलं फंक्शन बद्दल, सांगते. किती वाजता फंक्शन आहे आता? बरोबर, ठीक आहे. ओके. हॅलो, have you read it? Do you know footwear component? Do you know bags, clothes, matrix, belt? ओके. आता हे युजेस तुम्हाला कळालेत. याचं पहिलं सेंटेन्स आणि याचं पहिलं सेंटेन्स मॅच करायचं आणि मला तुम्ही सांगायचं दोन्हीतला डिफरन्स काय. इट इज रिजिड. आणि हा कसा असेल मग? हा रिजिड असेल तर हा इट इज प्लास्टिसाइज्ड. प्लास्टिक, लवचिक आहे तो. प्लास्टिक म्हणजे लवचिक. हा. रिजिड plasticized PVC is prepared from plasticized PVC कशापासून बनवला जातो? रिजिड पीव्हीसी पासून बनवला जातो. हे रीड करा आणि मला सांगा की काय करावं लागतं म्हणजे रिजिड पीव्हीसीचं रूपांतर प्लास्टिसाइज्ड पीव्हीसी मध्ये होते. काय टाकावं लागतं त्याच्यामध्ये? प्लास्टिसायझर म्हणजे लवचिकता वाढवणारे घटक टाकावे लागतात, म्हणजे रिजिड पीव्हीसीचं रूपांतर प्लास्टिसाइज्ड पीव्हीसी मध्ये होते. आर यू गेटिंग? If we add 30% of plasticizer into the rigid PVC, rigid PVC मध्ये प्लास्टिसायझर ऍड केला 30%, तर या रिजिड पीव्हीसीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? या प्लास्टिसाइज्ड पीव्हीसी मध्ये होत असतं. आर यू गेटिंग? ओके. एवढंच फक्त वाक्य पाहिजे आपल्याला. इट इज अ पोलार स्ट्रक्चर. हे पुढचं नाही पाहिजे. इट हॅज सॉफ्टन टेम्परेचर 148 डिग्री सेल्सिअस. आता याचं सॉफ्टन टेम्परेचर, सॉफ्टन म्हणजे काय रे? पॉलिमर मधला सॉफ्ट म्हणजे लिक्विड. याचं सॉफ्टन टेम्परेचर रिजिड पीव्हीसी पेक्षा कमी असतं का जास्त असतं? हा, कमी असतं. पूर्ण वाक्य नाही पाहिजे. इट्स सॉफ्टन ऍट लोअर टेम्परेचर, एवढंच फक्त. पुढे, रिजिड पीव्हीसी इज नॉन इन्फ्लेमेबल. रिजिड पीव्हीसी इन्फ्लेमेशन येत नाही, म्हणजे वॉटर वगैरे ते ऍब्सॉर्ब करून फुगत नाही ते. पुढे, रिजिड इट इज अ कलरलेस बट कॅन गिव्ह दी. कंपाऊंड ज्यावेळेस तयार होतो केमिकल पासून तेव्हा तो कलरलेस असतो, पण आपण त्याला वेगवेगळे कलर देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, पाईप बनवताना कलरलेस असतो. तुम्हाला ग्रीन कलरचे वगैरे पण पाईप बघायला मिळतील. बनवताना ते केमिकल कलरलेसच बनतंय. हे जे पीव्हीसी असतो ना तो कलरलेस असतो, पण आपण त्याला कलर वेगवेगळे कलरिंग करू शकतो. इट इज एक्सलंट केमिकल रेजिस्टन्स. त्याच्यावरती केमिकल टाका पाईप वरती, काही होत नाही त्याला. It is a soluble in mixture of acetone and carbon disulfide. It has a high crystallinity. त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर असतं, म्हणजे ते सॉलिड असतं, घट्ट सॉलिड असतं. It decomposes about 200 degree Celsius. It has good abrasion resistance. त्याच्यावरती ओरखडा ओढला तर ओढत नाही, त्याला अब्रेशन रेजिस्टन्स असं म्हणायचं. असं कोणच विचारणार नाही तुम्हाला. त्याच्यातली पर्टिक्युलर वाक्य घेऊन एमसीक्यूज मध्ये कोणीही टाकणार नाही. जुन्या सिलेबस मध्ये, सॉरी ऑफलाईन एक्झाम मध्ये असा क्वेश्चन विचारला जायचा, राईट एनी टू प्रॉपर्टी अँड एनी टू ऍप्लिकेशन ऑफ पीव्हीसी, आणि 2 मार्काला विचारलेलं असायचं. अजून एकदा सांगते, ऑफलाईन ज्यावेळेस एक्झाम व्हायची त्यावेळेस असं विचारलं जायचं की राईट एनी टू प्रॉपर्टी अँड टू ऍप्लिकेशन ऑफ नॉट ए रिजिड पीव्हीसी, नॉट ए प्लास्टिसाइज्ड. असा पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला जात नव्हता, तर जनरल क्वेश्चन असायचा पीव्हीसी रिलेटेड. त्यामुळे आपण
जनरल सांगू शकत होतो की इट इज अ केमिकल रेजिस्टन्स, इट इज अ शॉक प्रूफ. ऍज युअर विश यू कॅन राईट एनी प्रॉपर्टीज. इव्हन तुम्ही काल मी दिलेल्या प्लास्टिकच्या प्रॉपर्टी, प्लास्टिकचे ऍप्लिकेशन जरी लिहिले तरी इथे सूट होतात ते ऍप्लिकेशन. आर यू गेटिंग? याचा पर्टिक्युलर स्टडी करावा लागत नाही. एमसीक्यूज मध्ये असा क्वेश्चन विचारला जातो की पीव्हीसी इज अ टाइप ऑफ डॅश डॅश पॉलिमरायझेशन, असं काहीतरी उगीच विचारलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? याच्यावरती असं वाक्य घेऊन तुम्हाला कोणच एमसीक्यू टाकणारच नाही आणि टाकला पण जात नाही. आता प्लास्टिसाइज्ड पीव्हीसी चे ऍप्लिकेशन बघूयात. इट्स सॉफ्टन इथपर्यंत आलं होतं. रिमेनिंग प्रॉपर्टी इज सिमिलर टू दॅट ऑफ रिजिड प्रॉपर्टी. बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टी ह्या प्लास्टिसाइज्ड पीव्हीसीच्या सर्व प्रॉपर्टी ह्या कुणासारख्या आहेत? रिजिड सारख्या आहेत. फक्त कोणत्या दोन प्रॉपर्टी वेगळ्या आहेत? सॉफ्टन ऍट लोअर टेम्परेचर. लक्षात आलं का? सॉफ्टन ऍट लोअर टेम्परेचर आणि इट इज प्लास्टिक इन नेचर, म्हणजे ते लवचिक एक आहे आणि कमीच टेम्परेचरला सॉफ्टन होतंय. एवढ्या दोनच प्रॉपर्टी ह्या प्लास्टिसाइज्ड पीव्हीसीच्या डिफरंट आहेत. बाकी सगळ्या प्रॉपर्टी दोघांच्या सारख्या आहेत. आर यू गेटिंग? या पॉइंट कडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करायची गरज आहे का? अजिबात नाही. जरा सुद्धा नुसते नजर टाकली तरी भरपूर झालं. याच्यातलं हे पूर्ण वाक्य लिहित बसायचं का? हे इथपर्यंत जायचं का? नाही. इट हॅज अ पोलार स्ट्रक्चर, बस झालं. इट हॅज अ सॉफ्टनिंग टेम्परेचर, इथपर्यंतच लिहायचं. इट इज अ नॉट इन्फ्लेमेबल, इथपर्यंतच लिहायचं. इट इज अ कलरलेस बट कॅन गिव्ह अट्रॅक्टिव्ह कलर. इट हॅज एक्सलंट केमिकल रेजिस्टन्स. इट इज अ सोल्युबल इन मिक्सचर ऑफ. याच्यातले जर तुम्हाला नाही लिहू वाटले तर एक दोन प्रॉपर्टी नाही लिहिलं तरी चालतंय. कुठं पर्टिक्युलर लाईन घेऊन विचारलं जात नाही, त्यामुळं एकदम लाईटली घ्यायचं आपण पण. आर यू गेटिंग? कॅन एबल टू राईट? लिहायला थोडस उशीर लागेल पण काय हरकत नाही. राईट हेडिंग पॉलिव्हिनिल क्लोराइड पीव्हीसी. राईट डाऊन नेक्स्ट लाईन. PVC is of two type. Number one, rigid PVC. Number one, rigid PVC. Number second, plasticized PVC. Number second, plasticized PVC. ओव्हर. आता नंबर 1 स्टडी साठी घ्या. रिजिड पीव्हीसी प्रॉपर्टीज म्हणा. रिजिड पीव्हीसीच्या खाली प्रॉपर्टीज शब्द लिहा. प्रॉपर्टीज, ह्या प्रॉपर्टी लिहा. याच्यातल्या प्रॉपर्टी लिहा. फंक्शन झाल्यानंतर अजून क्लासेस होतील. फंक्शन साधारणपणे 12-1 वाजेपर्यंत होईल. तिथून पुढे लंच ब्रेक असणार आणि पुढे लेक्चर कंटिन्यू असतात. मी सांगू करे? घ्या मी सांगते. इट इज अ रिजिड. नेक्स्ट लाईन. It has polar structure. It has a polar structure. It soften at 148 degrees Celsius. It soften at 148 degrees Celsius. It is non-inflammable. Next, it is colorless but can give any color. Next, it is chemical resistance. It is chemical resistance.
Okay. It decomposes about 200 degrees Celsius. Next, good abrasion resistance. 7-8 झाले का? मधले सोडून दिलेत, जाऊ दे. Okay. Today we stop here because within few minutes function is going on.